नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या आहे पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी. भीमसेन कापूरसोबत जाळा ही एक वस्तू घराची, मुलाची, पतीची खूप अशी प्रगती होईल. इडापिडा, करणी बाधा, नजर दोष असेल, अभ्यासात प्रगती होत नसेल, सर्व अडचणी दूर होईल. सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करायचं आहे. गणपती बाप्पांची विधिवत पूजा, देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर त्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करून ते तीर्थ मुलांना प्यायला द्यायचं आहे. त्यानंतर तिन्ही सांजेला संध्याकाळी 5:30 ते रात्री 9 पर्यंत तुम्ही ही एक वस्तू जी आहे तर ती कापूरसोबत जाळायची आहे. एक मातीची पंती घ्या. मातीची पंती घेतल्यानंतर किंवा कापूरचं स्टँड घ्या. त्यामध्ये आपल्याला भीमसेन कापूरच्या 3 वड्या टाकायच्या आहे आणि 3 लवंगा टाकायच्या आहे आणि हातामध्ये एक चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला ती 7 वेळेस उतरवायची आहे. इडापिडा, नजरबाधा, करणी दोष दूर होऊ दे, पितृदोष दूर होऊ दे असं म्हणून ती उतरवून घ्यायची आहे. प्रत्येक व्यक्तीवरून उतरून घ्या. त्यानंतर ते कापराच्या स्टँडमध्ये टाका. देवघरासमोर हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचं आहे. आपल्याला ते विझवायचं नाही. असा हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे.